दहशत माजवणारे 3 सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार। सामान्यतः वारंवार गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात येते। तडीपार करण्याचे अधिकार पोलीस अधिकाऱ्यांना आहेत। या अधिकारांचा वापर करून पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांनी 3 इसमांना एकाच वेळी 2 वर्षांसाठी नाशिक जिल्ह्यातून तडीपार केले आहे। पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत फुलेनगर येथे मार्च 2024 मध्ये त्यांच्या प्रमुख साथीदाराचा भोसकून खून करण्यात आला होता। या प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच यापूर्वी या आरोपितांविरुद्ध पंचवटी, मुंबई नाका व नाशिक रोड पोलीस ठाणेस टोळीने जबरी चोरी व जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल असून सदर इसम अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे पुन्हा करू शकतात, त्यास प्रतिबंध करण्यासाठी तसेच येणारे सण उत्सव व आगामी महानगरपालिका निवडणुका निर्विघ्नपणे व शांततेत पार पाडण्यासाठी श्रीमती मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर यांनी खालील नमूद इसमांना 2 वर्ष कालावधीकरिता नाशिक जिल्ह्यातून हद्दपार केले आहे। तडीपार व्यक्तींचा तपशील पुढील प्रमाणे: ऋषिकेश संजय पवार वय 20 वर्ष, अमन सलीम सय्यद वय 20 वर्ष, गोपाळ संतोष मोरे वय 20 वर्ष। वरील तडीपारीची कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। परिमंडळ 1 अंतर्गत आज पोतो एकूण 14 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आला आहे। यापुढेही सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीची कारवाई अधिक जोमाने करण्यात येणार आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।